न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। फटाक्याच्या धुरापेक्षा मूकबधीर मुलांच्या चेहऱ्यावरील हसू मोलाचे। युवा सेनेने मूकबधीर विद्यालयात साजरा केला शिवसेनेचा वर्धापन दिन। राजकीय चिखलफेक आणि घोषणाबाजीत दंग राहण्याऐवजी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत युवा सेनेने सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे। सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधीर विद्यालय व वसतिगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करून युवा सेनेने पक्षाचा आनंदोत्सव अत्यंत संवेदनशीलतेने साजरा केला। सध्याच्या राजकीय वातावरणात केवळ शक्ती प्रदर्शन करण्याला प्राधान्य दिले जात असताना युवा सेनेने मात्र समाजातील वंचित आणि दिव्यांग घटकांना पंखाखाली घेण्याचे काम केले। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकाराने या मूकबधीर विद्यालयात मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमामुळे VIP संस्कृतीला बाजूला सारून थेट गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा स्तुत्य प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला। भोजनाच्या निमित्ताने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण व्यतीत केले। समाजाकडून नेहमीच उपेक्षेची भावना अनुभवणाऱ्या या दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद युवा सेनेच्या या उपक्रमाची यशस्वीता अधोरेखित करणारा ठरला। केवळ घोषणाबाजी न करता थेट कृतीतून समाजसेवा कशी घडू शकते हेच युवा सेनेने या धारदार उपक्रमातून दाखवून दिले आहे। शहरात सध्या या अनोख्या आणि संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून राजकीय पक्षांनी उत्सवाचे स्वरूप असेच समाज उपयोगी ठेवावे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज 19 जून शिवसेना वर्धापन दिन त्या निमित्ताने आज इथे आपले मूकबधीर विद्यालय येथे सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। शिवसेना म्हणलं की निष्ठावंतांची शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे तसेच लाडके उपमुख्यमंत्री युवा सेनेच्या वतीने आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। युवा सेनेचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब तसेच विभागीय सचिव आविष्कार भुसे, सर्व युवा सैनिक तसेच नगर शहरातील सर्व शिवसैनिक, युवा सेना, महिला आघाडी सर्वांच्या वतीने आज इथं मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम ठेवणार। असेच अनेक उपक्रम जसे की वृक्षारोपण असेल, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल, असे अनेक उपक्रम आजपासून येणाऱ्या काही 8 दिवसामध्ये उपक्रम राबवण्यात येणार आहेत। त्याच उपक्रमातला आज हा पहिला उपक्रम म्हणजे अन्नदान होता। तर आज या अन्नदानानिमित्त सगळे शिवसेना, युवा सेना, माझे MIDCतले कामगार सर्वांना इथे उपस्थित राहिले म्हणून मी त्यांचे आभार मानतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 60व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेशजी गलांडे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणेच आपण पाहतोय की शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी संघटना आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक कार्यातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये काम चालू असतं आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मूकबधीर विद्यालय या ठिकाणी योगेश गलांडे यांच्या माध्यमातून या स्नेह भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण पाहतोय की हा जो कार्यक्रम आहे वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्यातून वह्या वाटप असतील, गणवेश वाटप असतील, चारा वाटप असेल, वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून या ठिकाणी आपण करत असतो। आज या कार्यक्रमासाठी सर्वच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी आणि अंगीकृत असलेले सर्वच आघाडींचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहतोय की हा 60वा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचार आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार याच्यातून आपण पाहतोय की आज या ठिकाणी की साहेबांकडे येण्याचा ओढा किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे।
कारण की आपण पाहतोय की समोर लोक सुद्धा थांबायला तयार नाहीये, कारण की त्यांनी सगळे विचार हे काँग्रेसी विचार केल्यामुळं त्या ठिकाणी सर्व सामान्यांना त्या ठिकाणी थांबण्याची इच्छा होऊ नाही राहिलेली आहे. खरे विचार हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोण पुढे नेत असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब नेऊ राहिलेले आहे. आणि आज 60व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांना सुद्धा काम करण्याची ताकद मिळो एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.